नमस्कार, मी खोपोली बोलतेय। खरं तर इतकी वर्ष मी बोलायचा विचार करतेय, परंतु मला संधीच सापडत नव्हती आणि समर्थक पर्यायही सापडत नव्हता। आज तो सापडलाय शिवसेनेच्या रूपानं। माझी निवडणूक आहे, त्यातले तुम्ही मोठे भागीदार आहात, म्हणून तुमच्या समोर मला जरा मन मोकळं करायचंय। बाबांनो, जरा मागे वळून पहा, मागे वळून म्हणजे मागच्या दिवसांकडे, म्हणजे तुम्हाला मी शिवसेनेला समर्थ पर्याय का म्हणाली ते समजेल। खरं तर खोपोलीबाबत कुठून बोलू हे माझं मलाच कळत नाही, एवढी मी माझी ओळख विसरून गेलीये। खूप गहिवरून येतंय, पण आज मी बोलणार आहे, माझी व्यथा तुमच्या समोर ठेवणार आहे। एका बाजूला पुणे विद्येचं माहेरघर, तर दुसऱ्या बाजूला मुंबई देशाची आर्थिक राजधानी अर्थात मायानगरी। या दोन महानगरांच्या मध्ये मी बसलीये। पूर्वी मी एक गाव होते, आता शहर झाले। पूर्वी इथे राहणारी माणसं प्रेमळ, एकमेकांच्या उपयोगी पडणारी, माझा विचार करणारी होती। आजही काही आहेत, पण त्यांना संधी मिळत नाहीये, ती तुम्ही द्या। मात्र एक सांगते हा, आता जे सत्ता गाजवतायत त्यांना मात्र मुळीच संधी देऊ नका, कारण त्यांनीच माझी खरं तर वाट लावली आहे। मला आठवतात ती माणसं, त्यात गोवर्धन तन्नाशेठ, बाबूशेठ मुल्ला, अनंत क्षीरसागर, अशी किती नावं सांगू। आज यांच्या बरोबरीला नेऊन बसवावीत अशी सत्ता भोगणाऱ्यांमध्ये मला कोणीच दिसत नाहीत। 10 वर्ष झाली या माणसांनी माझ्या विकासाच्या नावावर मला फक्त लुटलंय। काय केलं यांनी? पूर्ण राज्यात माझी श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळख होती हो, खूप कौतुक व्हायचं माझं। कारखानदारी आली, जकात आली आणि बाहेरील लोक इथे राहण्यास आले। अनेकांची जन्मभूमी कर्मभूमी मी झाले, पण आज काय आहे माझी अवस्था? जरा पहा तुमच्या आजूबाजूला। कधी विचार केलात माझा? नाही केलात ना? आज मात्र नक्की करा, कारण तुम्हालाच राहायचंय इथं। सुख म्हणजे नक्की काय असतं हो? घर आहे, पुरेसं पाणी नाही, रस्ता आहे, चालता येत नाही, गटार आहे, सांडपाणी जात नाही, घंटागाडी आहे, तरीही गल्लोन गल्ली कचऱ्याचे ढीग, उद्यान हवंय, मिळत नाही, भाजी बनवायचे, स्वच्छ मिळत नाही। हेच का सुख आणि समाधान? इतकी वर्ष उलटली, इथे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल होऊ शकलेलं नाहीये। 17 कोटीची पाणी योजना तब्बल 60 कोटींवर गेली, तरीही पाणी मिळू शकत नाही। माझी लहान लहान मुलं, यांना खेळायला उद्यान हवंय, आजी आजोबांना नाना नानी पार्क हवंय, कुणाला क्रिकेटर व्हायचंय तर कुणाला कबड्डीपट्टू व्हायचंय, कुणाला अन्य खेळात आपलं करिअर करायचंय, पण हे ध्येय साधण्यासाठी इथे सोय आहे का? याला कारणीभूत आहेत हे सत्ताधारी। अहो, इथल्या शाळा जरा पहा, नगर परिषदेच्या शाळेच्या इमारती पडायला आल्यात। आज कॉन्व्हेंटसाठी असो नाहीतर कॉलेज शिक्षणासाठी पुणे, मुंबई आणि इतर शहरात जावं लागतंय। खालापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळ एका महात्म्याने स्थापन केलं। माजी मंत्री स्वर्गीय BL पाटील यांचं स्वप्न आज धुळीत मिळवण्याचं पाप हे करतायत। बाजारात तर जाणच नको, कारण तिथे साधं चालताही येत नाही। वाहन घेऊन तर जाऊच नये, कारण वाहने पार्किंग करण्याची सोयच नाही। साधं वाहन तर देऊ शकले नाहीत हे। जरा शिळपाट्यावर चला, तुम्हाला कुठे महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर पोहोचू शकाल का लवकर? ते जाऊ द्या हो, एखाद्या रुग्णाला डॉक्टरकडे न्यायचं असेल तर त्याचा जीव वाचेल ह्याची खात्री देता का हो? कारण इथली वाहतूक कोंडीच एवढी असते, पूर्ण खोपोली फिरून आला तरी इथला तिढा काही सुटायचा नाही। एवढ्या वर्षात हा प्रश्नही सुटू शकलेला नाहीये। माझ्या पूर्वीच्या सुंदर वस्तीला आता बकाल स्वरूप आलंय। जिथे जाल तिथे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतील। कचरा उचलायला करोडोचा निधी खर्च होतो, तो जातो कुठे? रस्त्यावर खर्च होतो, मग ही अवस्था का? कोण खातो टक्केवारी? या खड्ड्यांना जबाबदार कोण? जाब विचारा ना यांना, हीच वेळ आहे। पलटवा ह्यांची सत्ता। नगर परिषद ही सामान्यांची न्यायदाती समजली जाते। या सामान्य जणांच्या मुलांना शिक्षणाची सोय ज्या शाळेत होते, त्या शाळा जरा पहा, कोणी केली ही अवस्था? याचं एकच उत्तर, सत्ताधारी। सुलभ शौचालय ही शहराची मुख्य गरज पूर्ण होऊ शकलेली नाहीये। झेनिथ वॉटरफॉल वर्षा पर्यटनाचं मुख्य आकर्षण। अगदी पुणे मुंबईवरून पर्यटक इथे येतात। त्याची सोय करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करता आला असता।
इथली पाताळगंगा नदी साक्षात पवित्र गंगा माता, बारामाही वाहणारी नदी, तरीही तुम्हाला पाणी टंचाई का भासते? मुळगावच्या ब्रिजवर जाऊन पहा, या गंगा मातेला कशी गटार गंगा करून टाकली आहे ते पाहायला मिळेल. म्हणे भुयारी गटार योजना करणार होते, भुयारी महावितरण योजनाही राबवणार होते. कुठे गेलं हे सगळं? काही नाही हो, सत्तेसाठी काही पण, अशी स्थिती आहे सगळी. काल परवा एकमेकांची उणीधुणी काढणारे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी हे सत्तेसाठी एकत्र आलेत. यांचा बुरखा पाडण्याचं काम इथल्या पत्रकार बंधूंनी वेळोवेळी केलंय, पण त्यांच्या लेखणीलाही ह्यांनी जुमानलं नाही. सत्तेचा माज सगळा, अजून काय? आज आमचे फेरीवाले बांधव कुठे गाड्या लावणार? त्यांना हे जागा देऊ शकलेले नाहीये, म्हणून ते रस्त्यावर गाड्या लावतात आणि तुम्हाला त्यामुळे किती त्रास सहन करावा लागतोय. हा तुमचा त्रास मला पाहवत नाही. मला पुन्हा बहरायचंय, पुन्हा हिरवगार व्हायचंय, पुन्हा तुमच्या आयुष्यात दुर्गंध नव्हे तर सुगंध पसरवायचाय. फक्त एकच करा, येत्या 27 नोव्हेंबरला धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबून शिवसेनेला निवडून द्या. हे शक्य आहे. विचार बदला, बदल निश्चित घडेल.